वळूयात पुढल्या बातमीकडे। झाडं तोडून कुंभमेळा करणं हे अति झालं, जयंत पाटील यांनी ही टीका केली आहे। जयंत पाटलांना माहिती तरी आहे का? जयंत पाटलांच्या टीकेवर मात्र महाजनांनी हा पलटवार केलाय। तर झाडं तोडून कुंभमेळा करणं हे अति होतंय अशी टीका जयंत पाटील यांनी केलेली आहे। आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही, मात्र झाडं तोडून जो कुंभमेळा होतोय हे अति झालं अशी टीका त्यांनी केली आहे। जयंत पाटलांच्या या टीकेवर मात्र गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केलेला आहे। जयंत पाटलांना याबद्दल माहिती तरी आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही। नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे। त्यामुळे उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, त्याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असा मला खात्री आहे। कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही, पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ती यशस्वी होऊन देणार नाही। कोणती जागा घेतायत, कुठे काय त्यांना माहिती तरी आहे का? काय कुंभमेळ्यामध्ये काय चाललंय, कुठे झाडं लावतायत, कोणती झाडं काढतायत, त्यांना कल्पना तरी आहे का? उगाच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी त्याच्यावर तोंडसूप घ्यायचं, काही बोलायचं। आज तुम्ही कार्यक्रम बघितला, आपण 15,000 झाडांचं केवढी मोठी झाडं आपण या ठिकाणी लावली आहेत, ती सगळी 100% जगवतो आहोत। 500-700 झाडं कमी जास्त झाली, पण त्या बदल्यामध्ये आम्ही या उपरी सांगितलं की तुम्ही 20,000 सांगा, 25,000 सांगा, 50,000 झाडं सांगा, आम्ही CSR मधून त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ। त्या कॉलनी त्या ठिकाणी त्याचं संवर्धन करायला तयार आहेत। तर झाडं तोडून कुंभमेळा घेणं हे अति होते अशी जयंत पाटील यांनी टीका केलेली आहे। गिरीश महाजनांनी मात्र या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।